आज भारी दिसतोय रे तू. मी तुला ना हेअर सेट करून देते मस्त. झालं तयार? नाही ना, अजून चेहऱ्याचं राहिलं ना. पावडर ब्रश आहे, त्याने मी तुला पावडर लावून देते. तिकडे गेलो ना तेव्हा हळूच बोलली, मी लगेच ऐकलं. खोटं बोलती. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता मला लगेच आहे ना जेवण करायला वरती जायचंय, कारण की मला सर्व आवाज देत आहे जेवण करायसाठी. आणि आज मी हेअर्स असे बांधून ठेवलेले, कारण की आज ऋषी बोलला होता की आपल्याला रील शूट करायची आहे आणि त्यासाठी ना मला कर्ली हेअर्स खूप जास्त आवडतात. त्यामुळे मी वेणी घालून आहे ना केस असे वरती बांधून घेतलेले. आता आम्ही सर्वांनी ना जेवायला घेतलेलं आहे आणि आज आईंचा उपवास आहे म्हणून आईंनी फराळाचं केलेलं आहे आणि आम्हाला डांगराची भाजी आहे. आज पहिल्यांदा बघ काय हिरवी डांगरची भाजी पहिल्यांदा बघितली. बाहेर काय वाजतंय हो? किती गोंधळ ऐकू येतोय आणि माकड पण आलेलं आहे आमच्या घरात. ये कसं उड्या मारत आलं बघितलं होतं तू? तर या ठिकाणी ना पियुष आणि हर्षद खेळू लागले. घरात जागा नाही काय किचन ओट्यावर खेळताय. माझं त्या कलेक्शन दाखवू लागलं माझ्या खेळण्यांचा. त्या बॉक्स मध्ये होता ना तर ते काढले होत्या. हो का? तर आता या ठिकाणी ना ऋषीने आंघोळ वगैरे केलेली आणि आज भारी दिसतोय रे तू. तिथे बसले, तुला ना हेअर सेट करून देते मस्त. हेअर पण सेट करून दे आणि जरा आहे ना फेसला सगळे प्रोडक्ट पण लावून दे. आणि तू काहीच नाही लावलेलं आहे तू फेसवर? नाही काहीच नाही. असं वाटतंय मस्त तयार झालेला आहे तू पूर्ण. काहीच नाही, आंघोळ करून आलोय फक्त. अरे भैया आपण इतना ग्लो. हा ग्लो. लहानपणी ना मम्मी मला शाळेत जाताना आवरून देत होती. तर म्हणजे सगळ्यांचीच मम्मी कसं भांग पाडायची मग बघा असं कांगवर राहत होता. असं चप्पू एकदम चप्पू तेल बिल लावून एकदम. आणि पॉन्ड्स वाला पावडर राहायचं असं पॉन्ड्सचं पावडर लावून एक काळा टिक्का. आज तुला मी तसंच आवरून देणार आहे. नको का? चांगलं आवरून नाही, तुझ्याकडे कोणी बघितलं नाही पाहिजे. ते हँडसम नाही दिसला पाहिजे. नाईस जोक. आवरून दे. झालं तयार? नाही ना, अजून चेहऱ्याचं राहिलं ना. काय काय लावतो तू? पहिले मॉइश्चरायझर नाही, पहिले अंडर आय क्रीम घे. ती दिवसा पण लावतो. तर पहिले ना मी अंडर आय क्रीम लावतो. हे बघा. ते आता तू लाव ना हाताने, मी कसं लावतो? अच्छा, सगळं तू करून दे. नाही कर वरती बघ. माझ्याच डोळ्याला लावताना मला भीती वाटते डोळ्यात जायची. बापरे, ऋषीचे डोळे एवढेसे एकदम बारीक बारीक आहे. मग तू सारखं थोडी नाक मोठं, डोळे मोठे, थोबड मोठे. डोळे मोठेच चांगले. नाजूक आहे मी, नाजूक. नाजूक कसला नाजूक? उघड ना डोळे, बंद नको करू ना. थांब मी लावतो. हा तेवढं तू लाव, बाकीचं मी लावून देते. याच्यानंतर काय लावतो? याच्यानंतर ते एक डार्क स्पॉट वाला हे थांब मी दाखवतो. काय नाव त्याचं? ते ही क्रीम का? ही क्युरा लाईटची स्किन लाइटनिंग क्रीम आहे. त्याच्याने ना हे डार्क स्पॉट वगैरे ना कमी होऊन जातात. मी पण लावतो कधी. नको, संपून जाईल ती. एवढी बस का? हा घे. असे डॉट 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 लाव आणि मसाज कर फेसची. हेअर बेल्ट नाही आणला खाली. एवढे 3 हेअर बेल्ट असून एक पण नाही आणला. आणेल ना, जाऊ दे ना आजचा दिवस. तर आता ती क्रीम लावलेली आहे. आता त्यानंतर आहे ना मॉइश्चरायझर लावायचंय. तर त्याचं आहे ना सेपरेट मॉइश्चरायझर पण सेपरेट. त्याचं सगळं सेपरेट. रोज आरवीने असं आवरून दिलं तर माझं काम किती कमी होऊन जाईल आणि माझं काम किती वाढेल? काय होत नाही. मानेल पण लाव ग बाई मॉइश्चरायझर. थांब ना, तोंडाला तर लावू दे ना एकदा. मानेला बॅक साइडला. एवढे नखरे माझे नाहीये, त्याचे नखरे करना पडता पेट के लिए. आता ना मॉइश्चरायझरच्या नंतर आहे ना सनस्क्रीन लावायची. तुझी सनस्क्रीनचं टेक्स्चर किती भारी आहे. क्रीम नाही, क्रीम. सनस्क्रीन. सनस्क्रीन. हे बघ ना, हे किती छान आहे, एकदम मस्त शेंबडासारखं. अरे असं व्हाईट नाही होत ना तुझी सनस्क्रीन लावल्यावर? नाही, ती जेल बेस आहे ना. जेल बेस एकदम मस्त. माझी पण खूप छान आहे. बॅक साइडला पण. अरे नेकला वगैरे मी ते हे नाही का माझ्याकडे, ते सनस्क्रीन लोशन ते लावायचं. हे फक्त फेसला लावायचं. तुझ्या सनस्क्रीनचं टेक्स्चर इतकं छान आहे ना, एकदम मस्त. किती छान सॉफ्ट अप्लाय होते, एकदम भारी. पण ऑइली होते का रे त्याने फेस जास्त? फेस ऑइली होतं त्याने. झालं ग बाई तयार. आता पावडर का? हा, आता टॅल्कम पावडर लावायचं म्हणजे जेणेकरून सनस्क्रीन आहे ना अशी चिकट दिसणार नाही फेसवर. कारण त्याने ना फेस लगेच काळा दिसायला लागतो.
पण ते चांगलं असतं काळा दिसणं पण, म्हणजे सनपासून प्रोटेक्शन भेटतं आपल्याला. UV रेज असताना मोबाईल पासून निघणारे, फ्लॅश पासून निघणारे, लाईट पासून निघणारे सगळ्याच गोष्टींसाठी ना सनस्क्रीन वर्क करते. माझे ब्रश लावून देते हा मी तुला आज. बापरे. हा माझा मेकअपचा ब्रश आहे, मेकअपचा म्हणजे पावडर ब्रश आहे, त्याने मी तुला पावडर लावून देते. बस नाही ते हाईट एवढी मोठी आहे, मला कसं लावता येणार? कोणाला वापरायला देत नाही मी, पण बघ तुला दिला आणि मीच घेऊन दिला. मग काय झालं? पण माझं आहे ना, मग आता घेऊन दिला तर तुझं कर्तव्य आहे ते मला ब्रशेस परत मेकअपचं सामान घेऊन द्यायचं. आज मला एक प्रमोशनल शूट करायचं होतं, त्यामुळे ना मी ही साडी वेअर केलेली आहे आणि साडी घातलीच होती तर मी माझे रील शूट सुद्धा करून घेतलेले. आणि बघा ना, एक व्हिडिओसाठी किती किती पसारा पांगवलाय मी. इथे हा मिरर कुठे पण लावून दिलाय, इथे क्रीम वगैरे सर्व असं पांगलेलं आहे, इथे रिंग लाईट, ते कपडे बघा कसे टाकले. म्हणजे एका व्हिडिओ मागे ना खूप सारी मेहनत लागते. आता सर्वात आधी ना मला तो जो प्रमोशनल शूट मी केलेला आहे ना, तो व्हिडिओ मला एडिट करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना ही रूम आवरायची. कारण की मी खूप दिवसांचं आहे ना पोस्टपोन करते, रूम नंतर आवरू, पण नंतर परत टाइम जर नाही भेटला ना तर ही रूम अजून घाण होणार, अजून पसारा होणार आणि ते आवरायला आहे ना खूप वेळ लागेल. त्याच्यापेक्षा आहे ना मी आजच ही रूम पूर्ण आवरून टाकते. तर आता वाजले 5 आणि आता आहे ना कल्याणी आणि माधवी ना आमच्यासाठी मस्तपैकी भंडाऱ्याची खिचडी घेऊन आलेले. कुठून आणली? आत्तीच्या घरी. भंडारेच खायला निघाले होते बघा ना, गोण्या घेऊन गेल्या होत्या भरून आणायला. हा काल पण गेल्या होत्या आहे ना कुठेतरी. काल आमच्या घरापाशी होता हा मग आमच्या इथं पण होता, यायचं नाही तर. ऋषी ना थोडा वेळ झोपला होता आणि आता उठलाय. का बाहेर जायचं मला इन्स्टिट्यूट कडे. हो का? तुला गोरा गोरा दिसतोय रे. काल काळा दिसतो, आज लगेच गोरा कस काय झाला? दाढी केली तर. हा दाढी केल्यावर मग जरा फेस ब्राईट. नाही ना, पण इथलं पण असं गोरं गोरं दिसतं, असं क्लीन दिसतोय, भारी दिसतोय फेसला. थँक्यू. मला म्हणते मी उगा तुला ब्लॉग साठी चढवलं म्हणे. मी तिकडे गेलो ना तेव्हा हळूच बोलली, मी लगेच ऐकलं. खोटं बोलती. हा भामटी. तारीफ केली तुझी. जुटी क्या होई ना, जुटी क्या होय. हे कसं म्हणू शकतो आपण? खोटं का व्हायना? हा ते मराठीत हे बघ, खोटं का व्हायना, खोटं का व्हायना. मी नाही मम्मी ऐक ना, आज तक हिंदीमध्ये कसं नाही, खोटं का व्हायना मी तुझी तारीफ केली. का होईना कसं होईल? झूठा ही सही, मैंने तुम्हारी तारीफ की. हा असं आहे का ते? व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेच सांगत होते तुला. झूठा ही सही, मैंने तुम्हारी तारीफ की. मी सकाळी तुझं आवरून दिलं होतं ना, त्यामुळे तू आज गोरा दिसतोय. चल आता पण. आता ना एक अननोन कॉल आला होता आणि त्याच्यावर आहे ना आई बोलल्या आणि त्यांनी काय विचारलं, तुम्ही हर्षदचे पेरेंट्स बोलतायत का? तर त्याच्यानंतर काय बोलले ते म्हटले त्या क्लासेस मधून बोलते मी, तिथं सुंदर हस्ताक्षर. हा सुंदर हस्ताक्षर. सुंदर हस्ताक्षर. हा आणि कौशल्य कला काहीतरी शिकवणार आहे, त्याचा सेमिनार आहे. सेमिनारच ना? हा सेमिनार. त्याच्यासाठी या म्हणे उद्या 10 वाजता. कौशल्य कला ते काय असतं? म्हणजे काय कला वगैरे शिकवणार असं. सुंदर हस्ताक्षर. हस्ताक्षर शिकवा पण फक्त आम्हाला बस. आणि ते पण बोलले ना थोडस बुद्धी कमी आहे, ते इंजेक्शन देणार आहे. त्यांना काय माहिती. हा माहिती आहे, ते ब्लॉग बघताना. म्हणे त्याच्यामुळे त्याचं काय म्हणे, कोणी म्हणतं ब्लॉग बघ. थोडस डोक्यात बुद्धी कमी आहे तर त्याला डोक्यात इंजेक्शन मारायचे बुद्धीचं म्हणून. मग माग नव्हते आले ते सुवर्ण पर्स डोस हा बुद्धिवाढीसाठी. हा आपण त्याचं पॅकेटच घेऊन येऊ. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आहे ना आम्हाला लागायचंय स्वयंपाकाला. तर आज काय स्वयंपाक बनवायचा आहे ना काहीच कळत नाही. कारण की ना हर्षदनी कल्याणीने त्यांनी ना भंडाऱ्याची खिचडी आणलेली आणि तिची टेस्ट एवढी मस्त आहे ना, खूप भारी टेस्ट आहे. मी तर मस्त पोटभर दुपारीच खाल्ली आणि आता पण आहे ना मी थोड्या वेळाने गरम करून तीच खाणार आहे. आणि या कुकर मध्ये ना आम्ही शेंगा उकडायला टाकल्या होत्या ना, तर त्याचं बघा ना किती पसारा पांगलाय. पूर्ण पाणी ना असं बाहेर गेलं तर ते सर्व उतू गेलेले इथपर्यंत ते पाणी आहे. स्वयंपाकाच्या आधी ना हे साफ करावं लागणार आहे, त्यानंतर स्वयंपाक करावा लागणार आहे. तर आज आमच्या घरी बनणार आहे आळूच्या पानाच्या वड्या. आळूच्या पानाच्या वड्या आणि कढी बनणार आहे आज आमच्या घरी. आणि ना ही भंडाऱ्याची खिचडी ती मी खाणार आहे. खूप मोठी ती, तिच्यातली अर्धी मी खाणार आहे, अर्धी कोणाला खायची असेल तर ती देऊ शकते मी. आणि आमच्या घरी ना आज सकाळी इतक्या पोळ्या केल्या होत्या, किती माहिती का? सकाळी जेवून पोळ्या किती उरलेल्या आहेत? 13 पोळ्या. आपण डेलीला माहिती किती पोळ्या करतो? 10. इतक्या उरल्या आहेत त्या. पाहुणे आले होते ना ग, मग कमी पडो नाही म्हणून
जास्त 13 पोळ्या जास्त, 1-2 ठीक आहे, 13 पोळ्या जेवून 4 पाहुणे. हा सर्व जेवून 13 पोळ्या उरले. आपल्याला ते पुरून जातं. मग आता आमच्या घरात ना फक्त 2च व्यक्ती आहे जे खायला नाटक करतात, ते म्हणजे पप्पा आणि ऋषी. आता फक्त त्यांनी खाल्लं पाहिजे, त्यांना सांगायचंच नाही, खूप वेळाचे केलेलं आहे म्हणायचं. मेन म्हणजे आमचे जेवण एवढे कमी झाले ना आता. हा ना, जेवण आलं तसं आमचं जेवणच कमी होऊन गेलं सगळ्यांचं. जेवणच जात नाही, 1-1, 1.5 पोळी बस, त्याच्यावरती जेवण नाही आमचं आता. म्हणजे कस काय भूकच लागत नाही, असं किती पण असो एकदम की आता खूप जास्त भूक लागली, जेवायला बसले ना की 1 पोळी जाते, त्याच्यावरती जबरदस्ती अर्धी पोळी खाते बस, बाकी त्याच्यानंतर जेवणच जात नाही. माझी तर जेवायचीच इच्छा होणे लागली. नाराजच वाटतंय मला, एक तर करमत नाही आहे ना. आता तरी ते चंद्रकला ताई होते ते थोडं करमत होतं, आता ते गेले तर आता परत आपणच राहिलो 3-4 लोक. आता परत बोर व्हायला लागलंय ना. उद्या आपल्याला जायचंय ना परत भालगावला. जाऊ ना, मग भेटूनच वाटतं मला. हा, सारखं फोन बी लावायला चांगलं वाटत नाही त्यांना. हा ना, ते कामात राहतात कारण की त्यांच्या मागे शेतीचे काम वगैरे राहतो, पण मग आपल्याला करमत नाही इकडे, त्याचं काय. आणि ते एक तर ना अंशूची इतकी सवय झालेली ना, अंशूला आहे ना असं म्हणजे ती तिथं होतं ना तेव्हा असं इकडून यायची तिकडून यायची, हसायची बोलायची, त्याच्यामुळे त्या अंशूची इतकी सवय झालेली ना, तर आता असं रिकाम वाटतं आपल्याला, आता कोणीच नाही बोलायला, त्याच्यामुळे असं वेगळंच वाटतंय. मी स्कूबीला तरी किती वेळेस बोलली बर का अंशू समजून, स्कूबी करती, पण स्कूबी काही माझ्याकडे बघत नाही. पण आमच्या अंशूला बोललं ना आपण, अंशू तिला काही बघायची नाही, हसायची, त्याच्यामुळे एकदम भारी असं मन एकदम फ्रेश वाटायचं. ती हसली ना की आम्हाला एकदम भारी वाटायचं. लेकरं असले ना घरामध्ये तर आपण आपलं दुःख खूप विसरून जातो. हा, त्याच्या हसण्यामध्ये आणि त्यांचं ते फुलासारखं चेहरा बघून आहे ना लगेच असं सॉफ्ट मन होऊन जातं आपलं. मला तर असं डोळे बंद केले ना लगे म्हणजे आपण नाही पण हसलो ना असं येते, असं आपल्याला एकदम गोड जाते, लय गोड येते. तर आता आमचे एकदम फर्स्ट क्लास जेवण झालेले, मस्त पैकी पोटभर जेवण केलंय. आणि आता आहे ना मी तयारी करणार आहे, कारण की आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पा बघायला. तर आपल्या चिकलठाण्याला आहे ना इतका सुंदर देखावा केलेला आहे ना गणपती बाप्पाचा. आणि मेन म्हणजे ना आजचा दिवस आहे ना लास्ट दिवस आहे गणपती बाप्पांचा. यावर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा नाही आले आणि यावर्षी ना त्यामुळेच आम्हाला एकदम करमत नव्हतं. हे 11 दिवस आहे ना कसे गेले काही कळालेच नाही, कारण की घरात गणपती बाप्पा नव्हते, काहीच नव्हतं, त्याच्यामुळे खूप बोर झालंय. बट आता लास्टचा दिवस आहे ना, तर आपण मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन येऊ. तर आता आहे ना आम्ही मस्तपैकी तयार झालेलो आहे आणि चाललोय, आणि खूप पॅक होऊन जायचंय कारण की ना तिथं खूप जास्त गर्दी. खूप. कुठे जायचं सांगितलं का बट तू? हो सांगितलंय. म्हणजे तुमचं प्री प्लॅन होतं? हो. अरे वा, चलो. व्हेरी गुड. त्याला काय माहिती का? बापरे. तर यांनी काय केलं माहिती का, एका गाडीची चावी वरतीच ठेवली आणि लॉक लावून घेतला. आता परत लॉक खोलायचा आहे. पप्पा चष्मा पण घेऊन या. मग लॉक ओपन केलं, आज तो चष्मा आणून दिला. 2 वाजताय तर आपल्याला किती दिवसांनंतर माहोल कळाला ना बाहेरचा. मला तर माहितीच नव्हतं बाहेर काय चालू आहे नेमकं. आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली ना, डेंजर, पूर्ण रस्ता जाम आहे. ऋषीचे तर ना पूर्ण हात गळून गेले असणार आहे, कारण की गाडी एकतर खूप जड आहे, रस्ता पण नाही ना, त्याच्यामुळे हळूहळू घ्यावी लागते. गणपती वगैरे बघून आलेले आणि हे बघा नाही तर रस्त्यातच बसले भजे खायला. पप्पा त्यांनी ना भजे आणले, मग भजे खडकेश्वरतीत काय होतं सांग बरं. आम्ही नाही गेलो तिथं, तिथेच थांबलो. तुम्ही ते ज्ञानेश्वर माऊलींचं हे केलेलं होतं देखावा, ते बघितलं का? बघितला का? नाही बघितला ना. महादेवाची मोठी मूर्ती होती, ते बघितली आम्ही पाहिली मग ती. सो गाईस, तर आता घरी येऊन कपडे वगैरे चेंज केलेले, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर आहे ना आता मी खाली आलेले, माझी नाईट स्किन केअर पण केलेली आहे. आता मी डायरेक्ट झोपून राहणार कारण की खूप जास्त झोपायला लेट झालेलं आहे आज. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always